मी पुन्हा काव्य वाचू लागलो. स्त्रीसारखी विलक्षण देवता त्रिभुवनात तरी कुठे सापडेल का? तिच्या बाहुपाशात बद्ध होणारे सदैव पराक्रम करत असतात. मोठमोठे वीर आणि कवी त्यांची चरित्र बघा. उलट तिच्या बाहुपाशातनं मुक्त राहणारे पराक्रम शून्य जीवन कंठत राहतात. आणि तळी तापसी साधू संन्यासी जगात काय थोडे आहेत का? पुढील काव्य वाचताना तर मी अधिकच अस्वस्थ झालो. हे रमणी, तुझा प्रियकर फार दिवसांनी गावाहून परत आला आणि म्हणून तो दृष्टीला पडताच तू लाजलीस आणि तुझे गाल लाल झाले. असं तुझ्या मैत्रिणींना आणि आप्तेष्टांना वाटतंय. या अरसिकांना वस्तुस्थितीची काय कल्पना असणार आहे? प्रियकर आज येईल, उद्या येईल म्हणून तू त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होतीस. रात्री मागून रात्री जात होत्या. प्रत्येक रात्री आलोचना जागरण करत होतीस तू. वाऱ्यानं अगदी दार वाजलं तरी तुला वाटायचं, आला माझा प्रियकर आला. तू धावत जायचीस आणि दार उघडून बघायचीस आणि मग निराश होऊन परत शय्येवर येऊन बसायचीस. पावसाची मुसळधार कोसळू लागली म्हणजे तुझ्या मनात यायचं की तो कुठे असेल. यावेळी तो मार्गक्रम करत असेल तर या पावसात त्याची वस्त्र भिजून ओलीचिंब होतील. इथे हे संकट त्याच्यावर कोसळलं असतं तर त्याला घट्ट मिठी मारून मी त्याची ऊब तरी त्याला दिली असती. पण तो तर माझ्यापासून शेकडो योजना दूर आहे. मी त्याला कसं सहाय्य करणार? हे रमणी, अशा रीतीने तू रात्री मागून रात्री काढल्यास.